अटक सारी घोर निराशा बदल चाल तुझी, नव्या उद्याची नवी उभारी होऊ दे ढाल तुझी। घेऊ नको तू माघार आता सांगतिया माती, उरत पाहू पेरून आशा विकतिला मोती। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। खेळू देत हात अन मन तटात, चढू देत जोर लढण्याचा। नवमुख्यमंत्री अभियान पार सरवील घोर जगण्याचा। समृद्ध होय पंचायत संगीत देवभाव असताना, देवभाव असताना। भावविरतील मार्ग मिळतील लाख हिमतीने, देवाभाव करतील सोपी वाट साथीने। आज ठरवून टाकू बदलून रूप धरतीचे, रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। हो रुजल आता शिवारी आशा, पिकल रोज खुशी। सरल चिंता सुटल गुंता देवा भाऊ संगती। भेटू इलेला नाव जगाला घेऊ साहारी, मुख्यमंत्री अभियानाची घाल तुझ्या बागी। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। खेळू देत हात अन मन तटात, चढू देत जोर लढण्याचा। नवमुख्यमंत्री अभियान पार सरवील घोर जगण्याचा। समृद्ध होय पंचायत संगीत देवभाव असताना, देवभाव असताना। आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू आहे। या अभियानामध्ये आम्ही आमच्या गावामध्ये लोकांचा लोकसहभाग व लोकांच्या एकजुटीमुळे आम्ही हे अभियान आमच्या गावामध्ये राबवत आहोत। अंगणवाडी, वृक्ष लागवड, सिंचन व्यवस्था, धार्मिक स्थळे इत्यादी विषयांवर आम्ही हे अभियान राबवत आहोत। आमच्या गावच्या एकजुटीमुळे मला विश्वास आहे की आम्ही या अभियानामध्ये यशस्वी होऊ व आमच्या गावाचे नाव व आमच्या जिल्हा परिषदेचे नाव मोठे करू। मी अर्चना हरदे, ग्रामपंचायत अधिकारी, आदर्श गाव गणेगाव। गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सुशासनयुक्त पंचायत, सक्षमीकरण, लोकसहभाग, इतर नाविन्यपूर्ण प्रकल्प सगळ्या गोष्टींवरती घटकांवरती काम केलेले आहे। त्यामध्ये आदर्श आपले सरकार सेवा केंद्र स्थापन झालेलं आहे। त्यामध्ये आपण सर्व ऑनलाईन सेवाही देतो आणि तक्रार पेटी पण आहे आपल्याकडे, सूचना तक्रार पेटी। त्यानंतर गावामध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे,
जलसंधारणाची कामेही झालेली आहेत, तलावातील गाळ काढणे वगैरे. बचत गटांचं खूप उत्कृष्ट कार्य गावात आहे. त्यांनी भाजीपाला संकलन केंद्र आणि असे छोटे छोटे त्यासारखे व्यवसायही सुरू केलेले आहेत. एकूण 141 लखपती दिदी गावामध्ये आहेत आणि गावातील एकजूट आणि लोकसहभागामुळे गाव अत्यंत म्हणजे उल्लेखनीय कामगिरी गावाने केलेली आहे. आज आमच्या गणेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानांतर्गत राज्य शासनाने चित्रीकरणासाठी जी टीम पाठवली होती ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे सन्मान्य भंडारे साहेब यांच्या आदेशान्वये आज आमच्या गणेगावमध्ये या ठिकाणी चित्रीकरणासाठी आली. त्यामध्ये आपल्या तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ ह्या चित्रीकरणासाठी गावामध्ये आला होता. त्यांनी गावामध्ये आल्यानंतर आम्ही ज्या गावामध्ये जे शाश्वत विकास त्या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये मग सिंचनाचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, अंगणवाडी असेल, शाळेचा झालेला विकास असेल, त्यामध्ये आम्ही गाव आमचं स्वतःचं पायावर उभारण्यासाठी जे काम आम्ही केलं त्याचे झाडं वृक्ष लागवडला असेल, असे अनेक आम्ही त्या ठिकाणी कामं गावामध्ये केले आणि हे गाव आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहून भविष्यामध्ये आत्मनिर्भर होईल असं एक काम आमचं गाव एकत्र त्या ठिकाणी करत आहे. आणि मग ह्या अभियानामध्ये जे जे काय विषय होते त्या विषयाच्या सगळ्या बाबी आम्ही पूर्तता करून आम्ही आज ह्या अभियानामध्ये पूर्ण या ठिकाणी पुढे जात आहोत. आणि मग महाराष्ट्रामध्ये हे अभियान सुरू झालं आणि अभियान सुरू झाल्यानंतर ह्या आमच्या सगळ्या छोट्या गावांना याच्यामध्ये भाग घेता आला. मी खरोखर या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मी मनापासून आभार मानल की आमच्यासारख्या छोट्या गावाला ह्या अभियानामध्ये भाग घेता आला. आणि निश्चित आणि विश्वास आणि खात्री आम्हाला या ठिकाणी आहे की आम्ही या अभियानामध्ये यशस्वी होऊ. कारण की या अभियानामध्ये यशस्वी होण्याचं कारण आमचं आहे कारण की आमच्या गावाचे असणारं एकजूट, आमच्या गावाचे असणारा एकोपा आणि आमच्या गावाचा लोकसहभाग ह्या सगळ्याची सांगड त्या ठिकाणी बसते आणि म्हणून आम्ही ह्या अभियानामध्ये निश्चित यशस्वी होऊ. म्हणून मला खात्री आणि विश्वास आहे, मी माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेबांना पण त्या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो की आमचं गाव निश्चित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये यशस्वी काम करेल आणि यशस्वी वाटचाल करून आम्ही राज्यापर्यंत जाऊ असा विश्वास खात्री मी आमच्या गणेगाव ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना त्या ठिकाणी देतो. आणि आज आमच्या गावामध्ये जी राज्य शासनाची चित्रीकरणाची टीम आली त्याच्याबरोबर माननीय तायडे साहेब आणि त्यांचे सर्व स्टाफ या गावामध्ये आला, त्यांचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. आम्हाला वेळोवेळी ह्या अभियानामध्ये असेल इतरही सर्व अभियानामध्ये असेल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे साहेब, गुंजाळ साहेब असतील, पंचायत समितीचा संपूर्ण स्टाफ असेल यांचं तर आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतं. त्याबरोबर हे गाव जे उभं राहिलं हे गाव उभं राहत असताना माननीय माझ्या ह्या तालुक्याचे आमदार स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी विशेष प्रेम या ठिकाणी आमच्या गावावर केलं होतं. त्याचबरोबर ह्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आमच्या मनातील खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील आणि युवकांचे नेते अक्षयदादा कर्डिले साहेब असतील यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली हे गाव निश्चित विकासाची भरारी घेत आहे. धन्यवाद.